विनयभंग केल्याप्रकरणी सैफन शेख यांच्यावर गुन्हा दाखल। मामू म्हणतात ये कागद की लढाई है। याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील एका पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात यातील आरोपी सैफन शेख राहणार सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की 15 ऑक्टोबर 2023 रोजी यातील फिर्यादी यांची भाची व त्यांचे पती यांच्यात मारहाण झाले होते व सदर प्रकरणातील जखमींना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। त्या ठिकाणी फिर्यादी यांचे जावई यांनी यातील आरोपी सैफन अमीन शेख यांना फोन करून बोलावून घेतले होते। सदर ठिकाणी सैफन शेख यांनी या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना यातील फिर्यादी यांची भाची व त्यांचे भाऊ यांना शिवीगाळ करू लागले व तसेच मोबाईलमध्ये शूटिंग करू लागल्याने यातील फिर्यादी यांचा भाऊ यांनी सैफन शेख यांना आमचे घरगुती वादामध्ये आपण हस्तक्षेप करू नका, तुमचे यांच्याशी काही संबंध नाही असे म्हणून सैफन शेख यांना बाहेर हाकलून दिले। त्यावेळेस यातील फिर्यादी यांनी समजून सांगण्याकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे बाहेर आले असता त्यावेळेस यातील आरोपी सैफन शेख यांनी फिर्यादी जवळ येऊन विनयभंग करून हसू लागले। तेरी उम्र के हिसाब से तू अभी ज्यादा बूढ़ी नहीं है असे म्हणून अश्लील हावभाव केले व त्यानंतर दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी हे गुरु नानक चौकातून जात असताना फिर्यादी याला पाहून फिर्यादीचे पाठलाग करून यातील आरोपी हे फिर्यादी जवळ येऊन कैसा लग रहा है असे म्हणून उस दिन अच्छा लगा ना असे म्हणून अश्लील हावभाव केले। त्यावेळेस फिर्यादी हे तेथून घाबरून घरी जाऊन फिर्यादी यांचा भाऊ यांना त्या दिवशी सिव्हिलमध्ये घडलेली हकीकत व त्यानंतर आज घडलेली घटना सांगितल्यानंतर यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सैफन शेख राहणार सोलापूर यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात 72वी कलम 354 व 354 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे। यासंबंधी पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस डोंगरे हे करत आहेत। दरम्यान सदर प्रकरणासंदर्भात यातील आरोपी सैफन शेख यांनी आपले स्पष्टीकरण दिले असून त्यांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की माझी लढाई कागदाची लढाई आहे। विनाकारण माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। मी सध्या माहिती अधिकार या कार्यक्रमाच्या कार्यशाळेत आहे असे सैफन शेख हे म्हणाले। नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सैफन शेख। काल मला रात्री असं समजलं की माझ्या विरोधात एखादी ताईने माझ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असं मला समजतं, पण ते ताई कोण आहे मला हेही माहीत नाही। पण त्या ताईच्या भावाने त्याच्यावर माझे अनेक वाद आहेत म्हणून त्यांनी स्वतःच्या बहिणीचा वापर केला असं मला समजतं। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच, कुठं तर लढाईमध्ये महिलांना आणणे व खोटे गुन्हे दाखल करणे हा त्याची परंपरा आहे। मी त्याचे अनेक भ्रष्टाचारचे किंवा जागेचे असू दे कुठलेही माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेऊन प्रामाणिकपणे आपले बातमी प्रसारित केल्यामुळे ते चिडून जाऊन आहे। आपल्याला माहीत आहे यापूर्वी देखील त्यांनी माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला होता, त्याला देखील मी कोर्टाच्या माध्यमातून ते प्रकरण सुरूच आहे। त्याचबरोबर चॅप्टर केस करण्याचा प्रयत्न केला, ते देखील कोर्टाच्या माध्यमातून क्रॅश केलं आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य अशा ह्यांना मी कधीच भीक घालणार नाही, कारण शेवटी कायदा आहे, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही। म्हणूनच मी हा व्हिडिओ एवढ्यासाठीच काढतो की सध्या मी बाहेर आहे, मला या संदर्भात आपले काही मित्राकडूनच माहीत झालं म्हणून लोकांमध्ये संभ्रम होऊ नये। सत्यता काय आहे ते लोकांसमोर आज ना उद्या येणारच आहे, पण असे लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या एखादी बहिणी किंवा महिलाचा वापर करतात ह्यांचा रेकॉर्ड आहे, पोलिसांनाही माहीत आहे। बघूया पुढं काय होतं आहे। मला न्यायालयावर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे आणि ते लढा मी देत राहणार, अशा भित्रांना मी घाबरणार नाही। यापुढे यापेक्षा जास्त गतीनं काम करेन हीच मला या माध्यमातून सांगायचं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।